सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये 102 रुग्णांवर मेंदूच्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत। विशेष म्हणजे रुग्णांना जागं ठेवून या शस्त्रक्रिया करण्यात आल्या अशी माहिती कणेरी मठाचे मठाधिपती अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराज आणि मेंदू शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली। मेंदूच्या आजारानं ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांवर सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार केले जात आहेत। मेंदूच्या अनेक विकारात अवेक क्रॅनियोटॉमी शस्त्रक्रियेची गरज असते। अशा शस्त्रक्रिया आजवर भारतातील काही मोजक्या महानगरांमध्ये होतात। मात्र सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये न्यूरो मॉनिटरिंग मशीन उपलब्ध करण्यात आलंय, त्यामुळे मेंदूच्या भागाचं नुकसान होऊ न देता शस्त्रक्रिया करणं सुलभ झालंय अशी माहिती मेंदू शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। रुग्णाच्या मेंदूतील संवेदनशील अशा भागात गाठ असेल तर रुग्णाची बोलण्याची अथवा नियंत्रणाची शक्ती नष्ट होऊ शकते। अशावेळी रुग्णाची शस्त्रक्रिया करताना त्याला जागं ठेवणं अत्यंत गरजेचं असतं। पूर्ण भूल न देता रुग्णावर शस्त्रक्रिया करणं ही जोखमीची गोष्ट असली तरी रुग्णाच्या दृष्टीनं ती महत्त्वपूर्ण असते। एका रुग्णाची बासरी वाजवण्याची क्षमता नष्ट होऊ नये यासाठी डॉक्टर मरजक्के आणि त्यांच्या टीमनं रुग्णाला बासरी वाजवायला सांगून दुसऱ्या बाजूनं मेंदूची यशस्वी शस्त्रक्रिया केली। अशा प्रकारच्या अत्यंत गुंतागुंतीच्या 102 रुग्णांच्या मेंदू शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये यशस्वी झाल्या आहेत। हा एक विक्रम असल्याचं डॉक्टर मरजक्के आणि अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराज यांनी सांगितलं। अवेक क्रॅनियोटॉमी शस्त्रक्रियेसाठी सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत फंक्शनल MRI मशीन आहे। तसंच ट्रॅक्टोग्राफी तंत्रज्ञानामुळे मेंदूतील विविध नसा रंगासह रेकॉर्ड केल्या जातात, त्यामुळे त्या भागापर्यंतचा प्रवास सुस्पष्ट होतो। सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये न्यूरो नेव्हिगेशन मशीन उपलब्ध आहे, त्यामुळे शस्त्रक्रियेची अचूकता वाढल्याचं डॉक्टर मरजक्के यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला वैद्यकीय अधीक्षक आणि न्यूरो भूलतज्ञ डॉक्टर प्रकाश भरमगौडर, राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण, ऋतुराज भोसले, दयानंद डोंगरे उपस्थित होते।